सर आले म्हणून मला म्हणतात नाही तर सर आल्यापासून आमचा धंदा मार बसला. मिक्सर आल्यापासून तुमचा वाटण वाटायला कोण घेत नाही. ग्रामीण भागात आजही स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचे साधन म्हणजे वरवंटा पाटा. आधुनिक मिक्सर ग्राइंडरच्या युगातही काही घरांमध्ये पारंपरिक चव टिकवण्यासाठी याचा वापर केला जातो. हे मजबूत आणि टिकाऊ वरवंटा पाटा घडवण्याचे कौशल्य वडार समाजाने आजही जिवंत ठेवले आहे. वडार समाज पारंपरिकरित्या दगडावर काम करणारा समाज म्हणून ओळखला जातो. दगड निवडणे, त्यावर बारकाईने आकार देणे आणि उपयोगी वस्तू तयार करणे हे त्यांचे पिढ्यानपिढ्यांचे कौशल्य आहे. विशेषतः वरवंटा आणि पाटा तयार करताना योग्य दगडाची निवड आणि अचूक घडण ही अत्यंत महत्त्वाची असते. परंतु बदलत्या काळात या कलेसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या इलेक्ट्रिक उपकरणांमुळे या पारंपरिक वस्तूंना मागणी कमी झाली. नमस्कार, मी मिलिंद कांबळे. मी आज आहे आमच्या वज्रेश्वरी गावामध्ये. तर आजीबाई आहेत, दोन माझ्या बाजूला आजीबाई दिसतात. त्या संगमनेरहून आल्यात आणि ह्या वडार समाज वर्षाच्या आहेत. तर वडार समाजाची परंपरा आहे हे घडवण्याची. वरवंटा, अजून खलबत्ता म्हणजे दगडापासून बनवण्याची परंपरा आहे यांची. आणि संगमनेरहून ते इथं दरवर्षी विकायला येतात. एवढं वजन घेऊन मासे विकायला जातात. तर हे घडवतं कुठं? संगमनेरला घडवतात. माझं नाव सांग तुम्ही. बा पुढे आजी डोकं नको नाव सांगा. लताबाई गुंजाळ. आधी तुम्हाला मुलगा आहे, काम करतो हे दगडाचं काम करतो. हा दगड आणला कुठून तुम्ही? तिथंच कोलेवाडीला, नगरला, डेऱ्याला. हा दगड विकत घ्यायला लागतो. हो, डेऱ्यावरून. मग तो ह्या दगडाने मी काय होतं, या दगडाचा विशेष काय? या दगडाने दगड घासत नाही, कस पडत नाही त्याची. नाही पडत. कितीला विकता हजारचा हा करता? तो जातो 200 रुपयाला, तो जातो 300 रुपयाला, यो जातो 300 रुपयाला. तू दाखव जरा. दाखव. 250ला बी जातोय. दिसते. बोट नको कॅमेरावर घालवा. आता हा खलबत्ता बघा, मस्त आधीचा अनुभव आहे. पण मिक्सरच्या जमान्यामध्ये तो मिक्सर आल्यामुळे ह्या लोकांच्या व्यवसायावर गदा आलेली आहे. आणि मिक्सरच्या वाटणामध्ये आणि ह्याच्या वाटणामध्ये भरपूर फरक आहे. जुन्या लोकांना मिक्सरच्या वाटणाचं चालत नाही, चव लागत नाही. सगळं माझ्या आईचं म्हणणं आहे, आजीचं म्हणणं आहे, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मिक्सरचं वाटण ह्याच्या वाटणामध्ये करता येणार नाही. आता यांनी हाताने घडवलंय ना, हाताने घडवलं. डिझाईन आहे. आणि याच्यातली चटणी किंवा काय वाटण, लसूण, लसूण, खोबरं, खरडा बोलतो आपण, खरडा बिरडा सगळं हे सगळं वाटलं ते याच्यामधून. अशा प्रकारची आजी. तर आजी कितीला हा कितीला विकता तुम्ही? हे जातोय 150, 200. आणि ही पंती बोलतो आपण, 100 रुपयाला. ही दगडाची आहे. ही पण हाताने घडवली जाते का? हो. ही पॉलिश कशी केली जाते? हाताने मशीन ते बारीक मिशन राहते, एवढी त्याच्याने ही पॉलिश पडली तरी फुटत नाही. मला नाही आधी तुझं नाव संपूर्ण सांग. गुंजाळ. तुला किती मुलं आजी? मला एक मुलगा आहे. मुलगा काय व्यवसाय करतो? मग हेच काम करतो. हेच काम करतो. किती साधारणतः दिवसाला पैसे मिळतात तुम्हाला? काय नाही, ते घडलं 500, 1000, 500. मिळाल. दरवर्षी तुम्ही घ्यायची कॅमेरा तिरका नको बरोबर मॅडम. आजीला पण घे. दरवर्षी येतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तिथं जातो, हा, मार्केटला ठाण्याला बसतो, बरं. शहापूरला बसतो, वाशिमला बसतो. पावसाळ्यामध्ये काय व्यवसाय असतो मग? पावसाळ्यात हेच बंद करून टाकतो आता. हेच बंद करतो. शेती वगैरे काय आहे का तुमच्या? नाही ना दादा. शेती वगैरे शेती वगैरे. कुठल्या समाजाची लोक आहेत? काय बोलले? वडार समाज. वडार समाज. दगडे फोडतो तो वडार समाज. पहिल्यांदा रस्त्याने बनवायचं दगडे तो वडार वेगळा का? माती ओढणी. तिरका इंद्रिय जरा तिरका करतो बघतो व्यवस्थित करायला जरा पकडते. हे पुढे 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 ते वडार वेगळे आणि हे तुम्ही घडवणारे वडार वेगळे. खाणीवरून दगड देतात ते आणि आम्ही इकत आणतो आणि बनवतो. बर. गावगाव तुमची मुलं शिकतात का नाही शिकत? मुलांची मुलं नातू काय घेतो? तुमची घर आहेत संगमनेरला झोपडपट्टीमध्ये. म्हणजे परंपरा आपलं घर असते.
वडार समाजाचं नाही. नाही. वडार म्हणजे आपण त्या फॅन्डर पिक्चर दाखवलेला तो वडार वेगळा डुकरं पकडणारा. ते डुकरं पकडणार आणलं आणि आम्ही गडणार आणलं. घडवणारे वडार अलग, हा. हे अलग, आणि दगडी फोडणारा बेंदार. हा. बेंदार काही मित्र आहेत आमच्या इथं हा, पेरतात. आहेत. मग आता जाणार कधी तुम्ही गावाला? गावाला शुक्रवार शनिवारी जाणार. परत शनिवारी गावाला जाणार, परत पुढच्या वर्षी येणार, जत्रेला येणार. आपल्या या जत्रेला येणार. जाणार. बघा आता इथून संगमनेर साधारणतः 250-300 किलोमीटर असावं ना. हा, असं मग ह्या मटेरियल परत घेऊन जाणार तुम्ही? ते मटेरियल इकडूनच जाणार. विकून जाणार, नाही विकला तर? नाही ऐकलं तिथं कुठंतरी ठेवून द्यायचं आणि घरी जायचं परत यायचं. अशा प्रकारचा हा व्यवसाय आपला महाराष्ट्रातला समाज हा अजून काही एवढी मुलं वगैरे शिकली नाही. आता नवीन पिढी शिकते आणि मला वाटतं नवीन पिढी शिकल्यानंतर हा व्यवसाय काय ते लोक करणार नाही. गावोजागी तुमचं शिक्षण झालंय का मावशी? नाही बाबा, आम्ही आडलीच आहे. अडाणी येते. अरे आजी अडाणीच आहे, आजीचं काही शिक्षण झालेलं नाही. आणि याच्यानंतर जी पुढी मला वाटते आता शिकते, पिढी शिकते आणि ती शिकल्यानंतर हा व्यवसाय लुप्त होईल. म्हणून हा लुप्त होणारा महाराष्ट्रातला व्यवसाय किंवा आपली महाराष्ट्राची परंपरा, मराठी भाषा ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तसा हा देखील छोटा प्रयत्न आहे. धन्यवाद, थँक्यू.